बली हनुमान महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गोपाल कृष्ण भगवान की जय। संत समागमे संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांच्या, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे, विठ्ठल 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 गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजम्, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग
प्रस्तुत आजचा कीर्तनाचा प्रसंग महालगाव श्री क्षेत्र महालगाव या ठिकाणी तालुका वैजापूर छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका मालगावच्या या ग्रामदैवत मारुतरायांच्या हनुमानजी मारुतरायांच्या मंदिराच्या परिसरामध्ये जवळच प्रभू रामचंद्र भगवंताचं मंदिर आहे. पलीकडे मला वाटतं पांडुरंगाचं आहे का विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर आहे. तर डाव्या बाजूला प्रभू रामचंद्र भगवंताचं मंदिर आहे. पाठीमागे मारुतराय आणि अशा या प्रांगणामध्ये कीर्तनाचा प्रसंग समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी महालगाव सप्ताह समिती महालगाव तरुण युवक मंडळ आणि भजनी मंडळ सर्वांच्या संयुक्त वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आणि मला वाटतं यावेळेला रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपला हा सप्ताह चालू आहे. भगवान प्रभू रामनवमी उत्सव अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या निमित्तानं हा सप्ताह चालू होऊन आजचा मला वाटतं 5वा दिवस आहे. साधू संतांच्या आशीर्वादाने योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज श्री क्षेत्र सराला भेट परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या विशेष कृपा आशीर्वादाने व सराला भेटाचे महंत मठाधिपती हरिभक्तीपरायण गुरुवारे महंत श्री रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र सराला भेट यांच्याही मार्गदर्शनाने प्रेरणेने आणि आपण समस्त भजनी मंडळी गावकरी मंडळी आपल्या प्रयत्नातून हा सप्ताह संपन्न होतोय. रामनवमीचं उत्सवाचं हे निमित्त आहे. पूर्वी मला वाटतं श्रावण महिन्यात आपले सप्ताह व्हायचे. रामनवमीच्या उत्सवाला आता पहिला सप्ताह का दरवर्षी असतो पहिला सप्ताह आणि श्रावण मासातील सप्ते बऱ्याच दिवसापासून चालू आहे 30-35 वर्षापासून. रामनवमीचा असा हा उत्सव कदाचित मग श्रावणातला बंद करून हा चालू केला का श्रावणातला चालू राहणार आहे ना हा चालू राहणार तोही चालू राहणार आहे. बरं बरं तसे गावकरी मंडळी जबरदस्त आहे. गाव काही छोटं नाही मोठं गाव आहे. गावाचं नाव महालगाव महान म्हणजे फार मोठं गाव आहे छोटं नाही. आणि म्हणून वर्षातून 2ही सप्ते करू शकतात. मनात आलं तर जास्तही होतील फक्त मनात आलं पाहिजे. मनात आलं तर काय करणार नाही गावकरी मंडळी. आणि म्हणून गावकरी मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. सुंदर मोकळं पटांगण विशेष करून पटांगण भरत आलेलं आहे बरं का. भरपूर बहुसंख्येनं आपण या ठिकाणी आहात. आणि कीर्तनाचा प्रसंग साऊंड सिस्टीम सुद्धा उत्कृष्ट आहे. मंडप आहे साऊंड सिस्टीम आमचे कोणाची नाव सांगा ना. शायराम काय नाव आहे याचं साऊंड सिस्टम. शांभाऊ पाटील मोहीन आप्पासाहेब पाटील मोहीन आणि शांभाऊ पाटील. विशेष करून सिस्टीमचं नाव सांगायचं. सिस्टीमला काय नाव आहे ते सांगा ना. साईराम साईराम साई श्याम असं साऊंड सिस्टीम वाले आणि चांगली सिस्टीम आहे. धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. वेळ बराचसा झालेला आहे. भजनी मंडळी बहुसंख्येनं उपस्थित आहे. आमचे विनेकरी हरिभक्तीपरायण सर्वदे बाबा मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण उद्धव महाराज जगताप पेटी वादक आपण सर्व गुणीजन गायनाचे आर्य मंडळी सर्व प्रथम जी चाल म्हटले ते आमचे चिंतडगाव भजनी मंडळाचे ज्येष्ठ दत्तात्रय महाराज काळे त्यांना सहकारी गोपाळवाडीकर सायगाव गोपाळवाडीकर श्री जगताप महाराज आणि आपण सर्व भजनी मंडळी उपस्थित. आमचे गणेश भाऊ या ठिकाणी उपस्थित टिंबीकर गणेश महाराज पवार त्यांच्याकडे काल परवा सप्ताह झाला टिंबीमध्ये. परवा आम्ही तिकडे कार्यक्रमाला होतो आणि या ठिकाणी वरखेडून बरेचसे भजनी मंडळी आलेले. धन्यवाद. महालगाव वरखेड टिंबी परिसरातील सर्व चिंचडगाव सायगाव गोपाळवाडी परिसरातून सर्व भजनी मंडळी आणि या ठिकाणची सप्ताह समिती सर्वांना धन्यवाद देऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आपण केलेलं आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे गीता ग्रंथावर टीका 700 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी आणि जी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केली ती ज्ञानेश्वरी म्हणजे स्वतंत्र ग्रंथ नाही गीता ग्रंथाचंच रहस्य आहे म्हणजे ज्ञानेश्वरी. त्याला भावार्थ दीपिका आहे म्हणतात. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा
ज्ञानेश्वरीची निर्माण झाली. ते ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वरी करते. शके 12 12 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. 700 सव्वा 700 वर्षापूर्वी संत हृदय सम्राट माऊली ज्ञानेश्वर महाराज हे सामान्य नाही महाराज. आणि यांनी गीता ग्रंथावर स्पष्टीकरण केलं. 5000 वर्षापूर्वी द्वापार युगात भगवान कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. गीता ग्रंथ हे सामान्य नाही. माऊलीच वर्णन करतात. बाप बाप ग्रंथ गीता जो का वेद प्रति आद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाप रे बाप, काय गीता हा सामान्य ग्रंथ नाही. सांगणाराच सामान्य नाही महाराज. गीता कोणी सांगितली? स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुने स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुने स्वतः भगवान विष्णू म्हणा, भगवान कृष्ण म्हणा, भगवान कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला केलेला उपदेश निमित्त होतं युद्धाचं. कौरव पांडवाच्या युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला मोह झाला. आणि अर्जुनाचा मोह म्हणजे अज्ञान ते घालवण्याच्या निमित्तानं युद्धाला गेलेला अर्जुन. कौरव पांडव आपसात भाऊबंद आणि पांडवापैकी धनुर्धारी श्रेष्ठ असणारा अर्जुन. युद्धाला आरंभ झाला. युद्ध होऊ नये म्हणून भगवान कृष्णाने प्रयत्न केला, ज्याला कृष्ण शिष्टाई आपण म्हणतो. पण तरी परंतु दुर्योधनानं मानलं नाही. भगवान कृष्णाने उपदेश केला. कधी कधी देवाचा उपदेश पचत नाही, पटत नाही, आवडत नाही बरं का. साधू संतांचा उपदेश आवडत नाही. नास्तिकाला कशाचा देव, नास्तिकाला कशाचा धर्म. देव धर्म सांदी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे. अर्थात भगवान कृष्णाने शिष्टाई केली. दुर्योधनाला समजावून सांगितलं निदान 5 गावं तरी पांडवांना राहण्याकरता द्या, म्हणजे युद्ध होणार नाही. महाभारतात नाही ऐकलं दुर्योधनाने. सांगितलं 5 गावं नाही, सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय मिळणार नाही. नावेलाच झाला कृष्णाचा. उपदेश केला, फलद्रूप झाला नाही. शेवटी युद्धाला आरंभ. आणि युद्धाला आरंभ झाल्यानंतर कौरव आणि पांडव दोघे भगवान कृष्णाकडे गेले होते. दोघांनी मदत मागितली. अर्जुनही गेला आणि दुर्योधनही गेला. दोघांनी मदत मागितली भगवान कृष्णाकडे. सांगितलं आमचं युद्ध होणार आहे, आम्हाला मदत केली पाहिजे. भगवान कृष्ण म्हटले काय हरकत नाही. आता दोघंही मेवण्याचं नातं होतं. अर्जुनाची बहीण, अर्जुनाचं आणि कृष्णाचं मेवण्याचं नातं. कृष्णाची बहीण सुभद्रा अर्जुनाला दिलेली. अर्जुन काय आणि दुर्योधन काय, ते दोघं आपसात भाऊबंद, मेवण्याचं नातं. युद्ध होणार आहे आमचं. दोघे मदत मागण्याकरता आले. मदत एकमेकाची घ्यावी लागते बरं का. व्यवहारात, समाजकारणात, राजकारणात, अन्य ठिकाणी एकमेकाची मदत घेतात ना. तुम्ही आम्हाला इकडे मदत करा, आम्ही तुम्हाला तिकडे मदत करतो. तुम्ही ग्रामपंचायतला करा, आम्ही सोसायटीला करतो. हे व्यवहारातले उदाहरण आपण पाहतच असतो. सांगायचं तात्पर्य एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. अवघे धरू सुपंथ. अवघे धरू सुपंथ. एकमेकाचं सहकार्य घ्यावंच लागतं. तसं दुर्योधन अर्जुन दोघांनी सहकार्य मागितलं. भगवान कृष्णाने कबूल केलं. सांगितलं सहकार्य करतो. 2च गोष्टी माझ्याकडे, तुम्ही मागणारे दोघं आहे आणि माझ्याकडे 2 गोष्टी आहे. भगवान कृष्णाने सांगितलं. त्या 2 गोष्टी कोणत्या? द्वारकेचं माझं सशस्त्र सैन्य दल एका बाजूला राहणार आहे आणि मी एकटा आहे म्हणजे कृष्ण द्वारकेचा राजा. मी एका बाजूला राहणार. जे पाहिजे ते घ्या म्हटल्यावर दुर्योधनानं सैन्य उचललं. सैन्य घेऊन निघाला दुर्योधन. अर्जुनाला विचारलं तुझी काय इच्छा आहे? अर्जुनने सांगितलं देवा तुम्ही आमच्या बाजूला या, तुम्ही आमच्या पक्षाला या. मोठमोठे माणसं असतात एकमेकाच्या चांगल्या पक्षाला ओढून घेतात ना.
इकडचे तिकडच्या पक्षात आणि तिकडचे इकडे कोणत्याही पक्षात जातात. मोठे माणसं थोडे चांगले बलवान असले म्हणजे त्यांना निमंत्रण येतं ते जातात कुणीकडे. तसं आणि भगवान कृष्णाला ओढलं अर्जुनाला. आणि अर्जुनाची खात्री होती. अर्जुनाला सांगितलं देवाने, या महाभारताच्या युद्धात आम्ही पांडवांच्या बाजूला येणार आहे, पण त्यामध्ये एक पण असणार आहे. पण कोणता? महाभारताच्या या युद्धामध्ये भगवान कृष्णाने सांगितलं मी हातात शस्त्र धारण करणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, तरी पण आमच्या बाजूला या. का बरं एवढा अट्टास? अर्जुनाला माहित होतं कृष्ण म्हणजे सामान्य नाही, कृष्ण भगवान आहे. आणि भगवान ज्या बाजूला आहे त्या बाजूला विजय होत असतो. त्याच गीतेमध्ये गीता सांगताना गीतेच्या शेवटच्या गीतेला प्रारंभच श्लोकानं झालाय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवास्यैव किं कुर्वत संजय. संजयाला प्रश्न विचारला, धृतराष्ट्राने प्रश्न विचारला पहिल्या श्लोकातून, ए संजया, कुरुक्षेत्रावर युद्धाचा प्रसंग आहे, त्यात विजय कोणाचा होऊ शकतो? याच गीतेच्या शेवटच्या श्लोकातून 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकातून संजयानं त्याचं उत्तर दिलं. धृतराष्ट्र माला की संजय नोकर आहे, पण उत्तर असं दिलं की काही गोष्टी खऱ्या जरी असल्या तरी त्या राग येणार नाही अशा पद्धती सांगावं लागतात. गोष्ट खरी आहे, पण एकदम तुमचा कौरवांचा पराभव होईल म्हटलं तर मग ते त्याला वाईट वाटलं असतं धृतराष्ट्राला. पर्यायानं संजयानं सांगितलं. संजयानं पर्यायानं सांगितलं, हे बघा, योगेश्वर भगवान परमात्मा ज्या बाजूला आहे, यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर भूतीर्ध्रुवा नेतिर्मतिर्मम. संत तेथे विवेकासने की जी, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथे विवेकासने की जी. विठाल 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 कौरव पांडवाच्या युद्धाला आरंभ होणार आहे. आणि विजय कोणाचा हा प्रश्न आहे धृतराष्ट्राचा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर संजयानं शेवटच्या श्लोकात दिलं. यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. योगेश्वर भगवान ज्या बाजूला उभा राहणार आहे आणि त्याच बाजूला विजय होणार आहे. आता योगेश्वर भगवान कोणत्या बाजूला आहे पाहून घ्या. अर्थात योगेश्वर भगवान म्हणजे भगवान कृष्ण, आणि कृष्ण हा द्वारकेचा राजा आहे. मग त्या युद्धामध्ये द्वारकेचा राजा धडधडीत पांडवांच्या बाजूला नाही हो. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, द्वारकेचा राणा पांडवा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा ज्ञानेश्वर महाराजही स्पष्टीकरण करतात की द्वारकेचा राजा म्हणजे भगवान कृष्ण, पांडवांच्या घरी म्हणजे युद्धात पांडवांच्या बाजूला आहे. हे युद्धाला आरंभ झाला. आणि त्या युद्धामध्ये आमचे मारुतराय सुद्धा होते बरं का, हनुमंतराय मारुतराय, ज्यांच्या मंदिरासमोर आपलं कीर्तन चालू आहे. कौरव पांडवाच्या युद्धात मारुतराय म्हणजे भगवान शंकराचा अवतार, त्यांच्याकडे जबाबदारी आहे. युद्धात अनेक लोकांकडे जबाबदारी असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, कुणाकडे काय कुणाकडे काय. ते मारुतराय हे ज्या पक्षाचे वेगवेगळे ध्वज असतात ना, त्या ध्वजाच्या चिन्हाच्या ठिकाणी जाऊन बसले होते वरती. पुढं त्या कौरव पांडवाचं जे ध्वज आहे, पांडवांचा विशेष करून पांडवांचं म्हणजे अर्जुनाचं रथ, अर्जुनाच्या रथावर जो ध्वज लावलेला आहे त्या ध्वजाच्या जवळ त्या पांडवांचं अर्जुनाचं संरक्षण करण्याकरता भगवान शंकराचा अवतार मारुतराय वर जाऊन बसलेले, असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ध्वजस्तंभावरी वानरू, वानर वेशात असणारे मारुतराय हे भगवान शंकराचा अवतार आहे. महारुद्र प्रगटले नामा म्हणे म्या वंदिले, अशा रीतीने मारुतराय भगवान शंकराचा अवतार आहे. अर्जुनाच्या ध्वजाच्या चिन्हावर जाऊन बसले. युद्धाला आरंभ झाला. पण युद्धाला आरंभ होण्याच्या भगवान कृष्ण तर सारथीच झाले त्या अर्जुनाचे. जे अश्ववाहक आपण
वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णो. आश्व म्हणजे घोडे. घोडे हाकणारा भगवान कृष्ण आहे. आमचे गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज नेहमी सांगत असायचे की अर्जुनाचे घोडे भगवंताने हाकावे. काय तो अर्जुन भाग्यवान आहे. अर्जुनाच्या घोड्याला चारा पाणी करावा. कोण? ब्रह्मांडाचा नायक भगवान कृष्ण परमात्मा. का करतोय सेवा? अर्जुन भक्त आहे, पांडव भक्त आहे. आणि भक्ताची कधी काळी भगवान सेवा करतो, जबाबदारीच घेतो. हा योगक्षेम आघवा तयाचा मदची पडिला पांडवा. जयांच्या सर्व भावा आश्रयोमी. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. भगवान म्हणतात जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा. सुखाशी चढावा जयाचे असने. असे जे निरपेक्ष जे देवाची सेवा करतात मग त्यांची सेवा करतो भगवान. काय तुमच्या आमच्यासारख्या भक्ताची सेवा नाही करी. भक्त तर आपणही म्हणतो स्वतःला. टिळा लावतो, गंधही लावतो, माळी घालतो, वारीला जातो, भजन कीर्तनही करतो. आपण भक्त म्हणत नाही की स्वतःला. तुम्ही आम्ही सर्वच भक्त म्हणून घेतो ना स्वतःला. एखाद्याने विचारलं तुमच्या आमच्या सारख्याला तर आपण ठणकावून सांगतो. बरं का पाटील, आम्ही सुद्धा ठणकावून सांगतो आम्ही हरिभक्ती परायण. डोंबले हरीच्या भक्तीत काहीच परायण नसतो. तरी परंतु आपण सांगतो ना म्हणजे भक्त म्हणून घेतो. तुम्ही आम्ही सर्वच. पण भक्त स्वतःने म्हटलं म्हणजे भक्त होतो का असा प्रश्न आहे. आपण नाही भक्त म्हणू, देवाने मानव हा माझा भक्त. यो मद भक्त समी प्रिया. भक्त कोण आहे? भक्त आहे पांडवांच्या सारखे. भक्त आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे. भक्त आहे तुकाराम महाराजांच्या सारखे. हे भक्त श्रेष्ठ आहे. काय ते ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती केली. किती श्रद्धा आहे देवावर. तुझी आनवाही नगा देवराया देवराया बहु आवडसे जीवा पासोनिया. बहु आवडसे जीवा पासोनिया. महाराज पांडुरंगाला म्हणतात की जीवापासून तो पांडुरंग तो देव मला आवडतो. बहु आवडसी जीवापासूनिया. तुझी आन वाही नगा देवराया. आन म्हणजे शपथ. शपथ घेऊन सांगतो देव इतका आवडतो मला. आपणही शपथा वाहतून काही वाहतून पुन्हा प्रतिज्ञा करतो, कोर्टासमोर साक्ष देतो, पुन्हा साक्ष बदलतो. प्रतिज्ञा आपल्या टिकतात का? साक्ष बोललेले माणसं खरं ठरवतात का? पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला जीवापासून देव आवडतो. माझ्या जीवाईपेक्षा श्रेष्ठ देव. हे भक्त आहे. हे काय तुमच्या आमच्यासारखे कोरोनाच्या काळात माळे काढून काहीतरी खाणारे पिणारे भक्त नाही. विठाला विठाला विठाला. बऱ्याच गावगाव कोरोनाच्या काळात माळे काढून सपाटा लावला. वारकऱ्यांनी सुद्धा. बाकीच्यांचं तर अवघड आहे. कोंबड्या खा, अंडे खा, काही खा, दारू प्या. कशा करतात दारू प्या? काही करतात माणसं. हे भक्त नाही देवाला आवडत. देवाला आवडतात ते श्रेष्ठ भक्त पांडवांच्या सारखे, तुकाराम महाराजांच्या सारखे. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती कोणती श्रेष्ठ आहे? हेची तोर भक्ती, हेची तोर भक्ती आवडती देवा. हेची तोर भक्ती, हेची तोर भक्ती, हेची तोर भक्ती आवडती देवा. हेची तोर संकल्पावी माया
संकल्पावी माया चित्ते असो द्यावे समाधान चित्ते असो द्यावे समाधान ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसे जिरावे ठेविले आनंदे धन्यवाद भजनी मंडळी. बहुसंख्येनं आपण उपस्थित आहात. आपणही ग्रामस्थ गावकरी मंडळी सर्व पुढारी मंडळी सर्व पक्षाची उपस्थिती. आता प्रत्येकाचे नाव घेत वेळही घालवीत नाही आणि सर्व पदाधिकारी आजी माजी सरपंच पोलीस पाटील सोसायटीचे जे असतील ते सर्व सर्व उपस्थित आहे का गावकरी मंडळी. आणि विशेष करून बहुसंख्येनं आपण महिला वर्ग सुद्धा बहुसंख्येनं उपस्थित बरं का. लाडक्या बहिणी जास्त उपस्थित आहे. विठाला विठाला विठाला. वेळ बराचसा झालेला आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवा करण्याकरता निवडलेला आहे ते पाहत होतो. ज्ञानेश्वरीचा प्रसंग पाहता पाहता आपण थोडंसं लांबत गेलं कीर्तन की ज्ञानेश्वरी का निर्माण झाली, गीता निर्माण झाली. गीता का निर्माण झाली तर अर्जुनाला उपदेश करण्याकरता भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी युद्धाच्या प्रसंगी होते. पांडव हे भक्त होते. ज्ञानेश्वर महाराज जसे भक्त, तुकाराम महाराज म्हणतात भक्त कोणते, भक्ती कोणती, देवाला कोणती आवडते. ही थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. संसारावरच प्रेम काढून देवाला अर्पण करणारे जे भक्त आहे ते भक्त देवाला, ती भक्ती देवाला आवडते. अशी भक्ती केली पांडवांनी. अर्जुना करता उगाच देव नाही आले. त्या अर्जुनाच्या रोम रोमातून जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण ध्वनी निघत असे. व आपल्या मुखातून कीर्तनात जरी बसलो, कीर्तनकार ओरडून ओरडून बेजार झाले तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. ती कीर्तनकार ओरडून निघून गेले वैकुंठाला तरी आपण ते म्हणत नाही, टाळी वाजवत नाही. पण भगवान कृष्णाच्या जवळ असणारा भक्त अर्जुन जय कृष्ण श्रीकृष्ण रोम रोमातून केसातून हा ध्वनी निघत होता. काय भक्ती असेल. आणि अशा भक्ताकरता नाही देव येणार तर कोणाकरता येणार आहे. म्हणून भगवान त्यांच्या करता आले, पांडवांच्या करता आले. नुसतं आलेच नाही, सर्वस्व जबाबदारी घेतली भगवंताने की या भक्ताचं पांडवांना कौरव पांडवाच्या युद्धामध्ये काटा मोडू नये, काटा मोडल्याचं एवढं सुद्धा दुःख होऊ नये, ही जबाबदारी मगाशी म्हणून गेलो मी. भगवान अशा भक्ताची जबाबदारीच घेत असतो. हा योगक्षेमो अघवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा योगक्षेमो अघवा तयांचा मदती पडिला पांडवा जयांचे आ सर्व भावा आश्रयो मी. भगवान ज्यांचा आश्रयस्थान होतात ते पांडवांच्या सारखे भक्त. आणि म्हणून भगवान आले. युद्धाचा प्रसंग, युद्धाला आरंभ होणार तेवढ्यात अर्जुनाच्या रथावर भगवान आले. आणि अर्जुनाने झाले माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा. रथ सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला. अर्जुन पाहू लागला समोर कौरव बाकीचे जे योद्धे होते भीष्माचार्यांच्या सारखे, गुरु द्रोणाचार्यांच्या सारखे आणि मोठमोठाले रथी महारथी.
पण हे महान योद्धे हे कौरवांच्या बाजूला म्हणजे विरोधी पक्षामध्ये आहे. भीष्माचार्य आजोबा पंजोबा स्वभाव आहेत आणि गुरु द्रोणाचार्य तर त्यांनी तर धनुर्विद्या शिकवलेली कौरवांना, हे तर आपले गुरुच आहे. पण योगायोगाने ह्यात पांडवांच्या विरोधात आहे ना हो, म्हणजे कौरवांच्या बाजूला आहे, सेनापतीचे ते. भीष्माचार्य काय, द्रोणाचार्य काय, मग यांना कसं मारावं, अर्जुनाला पंचायत पडली. हे तर आजोबा पंजोबा ठिकाणी शोभतात, वयोवृद्ध आहे. अर्जुन घाबरत नव्हता युद्धाला, पण अर्जुन थोडा शिथिल झाला, संभ्रमित झाला. आपले भाऊबंद आहे काही समोर युद्धाला, आप्तइष्ट आहे, नातेवाईक आहे, आणि आपल्या धनुष्यबाणाने यांना मारलं तर हे योग्य होईल का, हा एक संभ्रम तयार झाला. आपण यांना मारणार, हे मरतील, त्याचं पाप मला लागेल, या भीतीनं संभ्रमित म्हणजे मोह निर्माण झाला थोडक्यात आहे अर्जुनाला. मोह म्हणजे अज्ञान, आणि अज्ञानानं अर्जुन काहीतरी म्हणू लागला, माझ्यामुळे हे मारणार आहे, मी यांना मारणार आहे, माझ्या धनुष्यबाणाने हे मारणार आहे, अशी कल्पना येऊ लागली. आणि मग भगवान अर्जुनाला सांगू लागले. अर्जुन बोलून बोलून दमला की माझ्यामुळे हे मारणार आहे. भगवान अर्जुनाला म्हणतात, तू कोण यांना मारणार आहे. बरंचसं काही बोलला अर्जुन, पण भगवान स्तब्ध आहे. का, शहाणे माणसं कामाशिवाय शब्द प्रयोग करीत नाही. विठाला 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 कुंडलिक वरदारी विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु श्री नारायण गिरी महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अर्जुन बरंच बोलला, भगवान अगोदर स्तब्ध राहिले. शेवटी अर्जुनानंच पुन्हा विचार केला. मी सांगून गेलो, शहाणे माणसं कामाशिवाय व्यर्थ बडबड करीत नाही, आणि कीर्तनात तर बिलकुल बोलत नाही. आपल्या गावात सुद्धा नाही, अनेक ठिकाणी नाही. अर्जुन पुन्हा म्हणतो देवाला, हे देवा, युद्ध करावं किंवा करू नये, हे धर्मसंकट माझ्या समोर पडलेले. युद्ध करावं तर भावबंद आप्तइष्ट नातेवाईक मारले जातात, नाही करावं तर हे मला मारण्याकरता आलेले, म्हणजे धर्मसंकट पडले. मग काय करावं. आता तूच आमचा गुरु हो आणि मी शिष्य झालो, मला उपदेश कर. एकदम गीता नाही सांगितली अर्जुनाला. अर्जुनाला अगोदर शिष्यत्व पत्करावं लागलं. अर्जुनच म्हणतोय देवाला, शिष्यस्तुहम शाधिमाम त्वम प्रपन्नम कार्पण्य दोषोपत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म संमूढ चेता. असो विषय लांबत चाललेला आहे, मग आपला दूर राहिलेला आहे. सांगायचं तात्पर्य, शिष्याची भूमिका घेतली आणि मग गीतेला आणि मग गीतेचा उपदेश अर्जुनाला. भगवान म्हणतात, अर्जुना तू कोण आहे, तू तर क्षत्रिय आहे, आणि क्षत्रियाने युद्धात पाठ दाखवून जाऊ नये, क्षत्रियारणी पळून जाणे, कोण साहीला जिरवाणे. तू युद्धा करता आला ना, मग तुझं कर्तव्य काय आहे यावेळेला. कर्तव्य म्हणजे कर्म, ज्याने त्याने आपापलं कर्तव्य सोडू नये, कर्म सोडू नये. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्माते संवस्त्व कर्मणी. उठी घे धनुष्यबाण सांडी मूर्खपण संग्रामे कवन कारुण्य तुझे. तू युद्धाला आला ना, हा धनुष्यबाण घेऊन मार या दुष्टाला. हा युद्धाचा उपदेश केला आहे. अर्जुन तर भिक्षा मागायला निघालेला होता. भगवान म्हटले, भिक्षा मागणं तुला शोभत नाही, तू क्षत्रिय आहे, तुझ्या हातात धनुष्य बाण घेऊन युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे. विठाला 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 विठाला. हो, आणि हे करत असताना अर्जुनाला गीतेचा उपदेश करावा लागला. गीता ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग, 3 प्रकारचे योग सांगितले. कर्मयोग म्हणजे कर्तव्य, ज्याने त्याने आपापलं कर्तव्य, आपण ज्या क्षेत्रात असेल आपापल्या क्षेत्रातलं कर्तव्य कर्म आपण पालन केलं पाहिजे. आणि म्हणून त्याप्रमाणे अर्जुनाला हा उपदेश केला. तो उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता ग्रंथ. आणि अशी जी गीता निर्माण झाली, गीता ऐकल्यावर अर्जुनाचा मोह निघून गेला, अज्ञान निघून गेलं. अर्जुनाने युद्धच केलं महाराज. आणि तेच तत्वज्ञान महाभारताचं गीतेमध्ये, गीतेतलं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये हे ज्ञानेश्वर महाराजांनी आणलं. अर्जुनाला जी गीता सांगितली त्याचा स्पष्ट अर्थ, भावार्थ मराठी भाषेत, प्राकृत भाषेत ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी मागाशी म्हणून गेलो मी. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. 56 भाषेने अलंकृत करून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. विठाला 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 विठाला. हो, आणि या
याच ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण आपल्या गावात चालू आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. हो, ज्ञानेश्वरी तरी का वाचायची? पारायण सप्ते का करायचे? बघा, करमणूक म्हणून कीर्तन पारायण नसते. गावगावाचे पारायण कशा करता? एक तरी ओवी अनुभवावी, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. हो, शुद्ध अंतकरणाचा भाव ठेवून जर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपण वाचला, तो हरी म्हणजे जगत निर्माण करणारा परमात्मा निश्चित आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हरी कृपा करील, पण आपला भाव पाहिजे बरं का. नाही तर मनी नाही भावन देवा मला भाव. आपला असं असतं, मनात भावच नाही. कधी कधी भाव नसला तरी आपण भाव दाखवतो. आम्ही भाव आहे, भाविक आहे, भक्त आहे, दाखवतो आपण. भाव अंतकरणात असतो का? विठाला 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 विठाला. एखाद्या वेळेला ब्राह्मण एखादी शास्त्री पंडित विद्वान ब्राह्मण समोरून चालले आले, आणि गावातलेच माणसं असतात. नमस्कार, गुरु आले आणि गुरुंना पाहिलं. शास्त्री विद्वान पंडित पाहिलं की हा समोर चालणार माणूस एकदम गुरु दिसले, एकदम नमस्कार नमस्कार गुरु, नमस्कार गुरु. आणि गुरुही म्हणतात कल्याण हो. पण कल्याण कुठं होतं? आपलं कल्याण होतं भिवंडी जवळ. कल्याण होतच नाही का? आपला नमस्कारच खरा नाही. गुरुचा आशीर्वाद खरा मिळावा कसा? विठाला 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 विठाला. हो, विनोदाचा भाग याच्यातला सोडून द्या. तर भगवत प्राप्ती करता शुद्ध भाव अंतकरणात पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. ज्यांच्या अंतकरणात शुद्ध भाव आहे, नाथ महाराजांच्या सारखे महात्मे सांगायला वेळ नाही. आपला अभंग तसा बाजूला राहिलेला आहे. त्या गाढवामध्ये त्यांनी परमेश्वर पाहिला. सर्वांना कथा माहिती आहे. आपल्या जवळच नाथ महाराज संस्थान पैठण, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज निघाले होते आणि रामेश्वरचं पाणी काशीला आणायला. रामेश्वरून जे पाणी घेऊन तीर्थगंगेचं पाणी आणि पुन्हा काशीला महादेवाला आले. चालले रस्त्यानं जवळजवळ काशी जवळ आली. काही 25,000 किलोमीटर जाऊन आले आणि 10-5 कोसावर ते काशी गाव आलं. काही दिवसात पोहोचणार. पायी प्रवास, ब्राह्मण मंडळी बरोबर. पण उन्हाळ्याचे दिवस होते आणि चालता चालता एक नदी लागली. त्या नदीत वाळवंट होतं, पाण्याचा पत्ता नव्हता. आणि त्या नदीमध्ये एक गाढव, पाण्याशिवाय मरणारं गाढव नाथ महाराजांनी पाहिलं. तडफडून मरू लागलं ते. त्याची विवळता नाथ महाराजांनी पाहिली. अंतकरणात दया आली. गरवर जे पाणी होतं, कावडीचं पाणी, रामेश्वराला निघाले किंवा रामेश्वरून आले, काशीला निघाले. आणि मग नाथ महाराजांच्या मनात असं आलं की आता हे गाढव काही क्षणात मारणार आहे. वाळवंट ते होतं, ते पाण्याचा पत्ता नव्हता, माणसाला पाणी देखील नव्हतं. ते गाढव मरतंय. मारताना नाथ महाराजांनी पाहिलं आणि दया आली. संत दयाळू असतात. दया आल्याबरोबर नाथ महाराजांनी काय केलं? बरोबर आणलेलं जे कावडीचं पाणी लांबून पायी प्रवास करून आणि पुढे जायचं होतं काय, पण तेच पाणी घेतलं आणि त्या कावडीचं पाणी त्या गाढवाच्या मुखात टाकलं. टाकल्याबरोबर ते गाढव जिवंत झालं, सावधच झालं. काही क्षणात मारणार होतं ते. पाणी मिळालं, सावध होऊन उठूनच बसलं. मग नाथ महाराजांचा चेहरा प्रसन्न झाला. पण नाथ महाराजांचा चेहरा झाला प्रसन्न, पण बाकीच्यांचे चेहरे पडले. बाकीच्यांनी सांगितलं जे बरोबर होते ना लोक, बरोबर लोक असतात ते काय सर्व चांगलेच असतात किंवा चांगल्या विचाराचे असतात असं नाही. अहो, एका गाडीत बसतात आणि प्रचार दुसऱ्याचा करतात. विठाला विठाला विठाला. हो, विनोदाचा भाग किंवा सामाजिक भाग याच्यातला सोडून द्या. पण बरोबरचे मंडळी योग्य सल्ला देतील असं नाही. चांगला सल्ला सुद्धा त्यांना पटल असं नाही. नाथ महाराजांनाच बोलायला लागले. नाथ महाराज म्हणले, काय नाथ महाराज काय म्हणावं तुम्हाला? एवढ्या लांबून आणलेलं तीर्थ तुम्ही त्या गाढवाच्या मुखात टाकलं आणि वाया घालवलं. नाथ महाराज म्हणजे पाणी वाया नाही घालवलं, तीर्थ वाया नाही घालवलं. का? ज्या काशी विश्वेश्वरा करता आपण निघालो किंवा रामेश्वर करता निघालो, तोच रामेश्वर मला या गाढवात दिसतोय. ही नाथ महाराजांची भूमिका आहे. गाढवात जे रामेश्वर पाहतात आणि गाढवात जे काशी विश्वनाथ पाहतात. तुम्ही आम्ही माणसात माणूस पाहत नाही. ही तर शोकांतिका आहे. विठाला विठाला हो, सांगायचं तात्पर्य अशा विचाराचे जे महात्मे, नाथ महाराजांच्या सारखे, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे, तुकाराम महाराजांच्या सारखे, असे जे महात्मे आणि असे संत जगतात श्रेष्ठ आहे. अशा संतांची संगती होणं महत्वाची. हीच इच्छा आमच्या तुकाराम महाराजांना झाली. तुकाराम महाराज पांडुरंगाचे भक्त होते. पांडुरंग त्यांना प्रसन्न झाला. एकदम देव प्रसन्न नाही होत.
देव म्हणजे काय बाजारचा भाजीपाला नाही, लगेच 10-5 वाऱ्याला गेलो देव प्रसन्न झाला असं नाही. तर त्या पांडुरंगाच्या प्राप्ती करण्याकरता तुकाराम महाराजांनी असे कष्ट केले, भजन केलं. अगोदर गावात भजन होते, गावात भजन करू लागले, देवात मंदिराचा जीर्णोद्धार केला. काही दिवस भजन चालले गावात, पण गावातलं भजन त्यांचं लोकांना आवडेल. कधी काळी भजन चांगले असतात, सर्वांना नाही आवडत. लोक तुकाराम महाराजांना बोलायला लागले, काय बाबा हे उठले की टाळच वाजवतात, कुठे ती कुठे ती टाळ, अवघा मांडीला गोंधळ, तुका वेडा अविचार करी बडबड फार. त्यांचं भजन चांगल्या लोकांना नाही आवडलं त्या काळात. तुमचे आमचे भजन कसे आवडते? बऱ्याच गावगावात भजन भांडणं होतात बरं का त्या स्पीकरवरून. गावगाव अशी परिस्थिती असते. आता बऱ्याच लोकांना माहिती आहे, स्पीकरचा आवाज वाढला की काही लोक म्हणतात बंद करा, नाही तर भजन बंद करा, नाही तर स्पीकर बंद करा. तुकाराम महाराजांचं भजन बंद पडण्याची वेळ आली. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. शेवटी गाव सोडून दिलं तुकाराम महाराज, भंडारा डोंगरावर गेले. पण असं काही भजन करू लागले, पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी. जागृती स्वप्ने जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी. जागृते स्वप्ने जागृते स्वप्ने हे पांडुरंग जागृते स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग ध्याने पांडुरंग ध्याने पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे आळविती. जंगलात भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावर त्या जंगलात अरण्यात आणि कशाची व्यवस्था नसताना भजन केलं महाराज. चटणी भाकरी वेळेवर मिळते न मिळते, त्या ठिकाणी काही तहान लाडू भूक लाडू आणि श्रीखंड पासून तिचं जेवण थोडीच होत, काहीच नाही. वेळेवर मिळालं चटणी भाकरी जायचं, झाडाचा पाला खाऊन भजन. आणि तुम्ही आम्ही श्रीखंड बासुंदी बुंदीचं भोजन करून भजन नीट करीत नाही. विठाल विठाल अवघं आपल्या सप्ताहाला पंक्ती असतात. आजही पंगती आमचे भंडारे साहेब त्यांची पंगती आपल्याला दररोजच्या पंक्ती चालू आहे. सांगायचं तात्पर्य भजना लागल ते खायला देतो देव, पण आपण पाहिजे तसं भजन घडत नाही, म्हणून देव प्राप्त होत नाही. तुकाराम महाराजांना मात्र तो देव प्राप्त झाला. का? ते भजन देवा करता होतं, संसाराकरता नव्हतं. आणि भजन देवा करता असावं. देवाची साडी अळवावी देवा ओस देहा भावा पाडून या. हे सर्वस्व त्याग केला तुकाराम महाराज. संसाराच्या नावी घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. आणि ते भजन आवडलं देवाला, देव प्राप्त झाले, भेटले देव. देव म्हणजे पांडुरंग. देव भेटले, दर्शन झालं तुकाराम महाराज, जीवन कृतार्थ झाला आणि समाधानच झालं महाराज. आपल्या जीवनात आपलं समाधान होत नाही का? पैसा असू द्या, ऐश्वर असू द्या, सत्ता असू द्या, समाधान कुठे? समाधान नाही. कधी पाहिलं तर चेहरा प्रसन्न नाहीच. परमार्थात जाऊ द्या, चांगल्या ठिकाणी, तरी चेहरा प्रसन्न नाही. काही काहींचे चेहरे असे असतात महाराज, फोडिली गोरी जैसी दिसे तोंडावरी, समाधान नाही का? अंतकरणात परमार्थाची आवड नाही. आणि तुकाराम महाराजांच्या सारखे महात्मा, सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो किंवा सांगेन. काय प्रसन्नता होती चेहरा, कशाच्या जोरावर? दिवसभर उपवाशी असायचे. महाराजांच्या बाबतीत तर पुष्कळ सांगितलं तर आपल्याला वेळही कमी पडणार. आपला हा जवळचा परिसर आहे. या गावात आपल्याकडे नेहमी महाराज येत असायचे. महाराजांनीच आपले सप्ते चालू करून दिले. गुरुवारी महाराजांचंच कीर्तन असायचं. शेवटी काल्यास ते फार बोलायचे लोकांना, तरी पण यायचे आणि आवडीने कीर्तन करायचे.
पण त्यांचं कीर्तन म्हणजे 2-2, 4-4 तासाचे कमी नसायचं. पण ते 4 तास असो 2 तास असो कीर्तन देवा करता होतं. स्वतः उपाशी तापाशी असायचे. त्यावेळेला आम्ही भेटत होतो विद्यार्थी. तर अक्षराचे एक कपभर चहा वगैरे पिऊन निघायचे. 2-2, 3-3 कीर्तन असायचे. गाडीत लागेल ते लोक फराळ खाण्यापिण्याकरता डबे फलाहार काय लागेल ते द्यायचे. खातही नसायचे खायला वेळही नसायची. त्यांना ती आवडही नव्हती. फक्त भजनाची कीर्तनाची आवड. जशी तुकाराम महाराजांना आवड. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, 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 आम्ही रखुमाईचा हो एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचे पती, आम्ही रखुमाईचे पती, आम्ही रखुमाईचे पती. हो एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. महाराज म्हणतात एक धरीला चित्ती आम्ही रघुमायेचा पती. तो एक परमात्माच आम्ही धारण केला आणि त्याचीच भक्ती करतो, त्याचंच भजन करतो. आणि त्या भजनामुळं अंतकरणात प्रसन्नता. जसं गुरुवारी महाराजांचं मी सांगत होतो. 4-4 कीर्तन असू द्या, दिवसभर उपवास असू द्या. एखाद्या गावात कीर्तनाला गेल्यानंतर तब्येत बरोबर नसायची, 2 दिवसाचे उपवासी असायचे, ताप आलेला असायचा. आणि अशाही अवस्थेत त्या गावात गेले लोकांचा आग्रह असेल तर महाराज म्हणायचे एक 10 मिनिट भेटून जाऊ, एखादा अभंग म्हणू. मग त्या गावात गेले की कीर्तनाची अशी तयारी असायची बरं का पाटील, विना पाखवा सर्व तयारी असायची. हे पाहिल्यानंतर महाराज त्यांना फटकारून बोलायचे तासभर लोकांना की आम्ही म्हटलो नाही कीर्तनाला तुम्ही तयारी करून ठेवली वगैरे, थोडं बोलायचे. पण पुन्हा मनात आलं की विना हातात घ्यायचे. मग म्हणायचे एक अभंग म्हणतो मग जातो. पण त्यांचं एक अभंग म्हणजे साधारण नसायचं, 2-3 तासाचं कीर्तन. आणि विना हातात घेतल्याबरोबर आणि अक्षरशः ताप असायचं. 2 माणसांनी त्यांना हात धरून स्टेजवर उभं येऊन करायची ही परिस्थिती असायची. पण इतके थकलेले तब्येत बरोबर नसतानाही आणि विना हातात घेतल्यानंतर काय सांगावं महाराज. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. महाराजांचं सांगत होतो गुरुवारी महाराज. विना हातात घेतलं रामकृष्ण हरीचं भजन चालू झालं ते 3-3, 4-4 तास कीर्तन. पण मग मात्र त्यावेळेला आपण जर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर कधीच प्रसन्नता अशी दिसायची महाराज. दुःखी चेहरा दिसत नव्हता. का? कशाच्या जोरावर? की भक्तीची शक्ती त्यांच्याजवळ होती, तपश्चर्याची शक्ती होती, देवाच्या भजनाची शक्ती होती. आणि म्हणून किती थकले 4 तास कीर्तन होतं, चेहरा प्रसन्न. आणि म्हणून हे कशाचं लक्षण आहे. तसं तुकाराम महाराजांना देव प्राप्त झाला, देव भेटले, भजन झालं आणि देवाचं दर्शन झाल्याबरोबर महाराज म्हणतात हेची देवाचे दर्शन सदा राही समाधान. याच्याकरता मी सांगितलं की सदा अंतकरणात समाधान प्राप्त व्हावं वाटत असेल तर देवाचं दर्शन पाहिजे. आणि ते आपल्याला होत नाही, तेवढी भक्ती घडत नाही. ते झालं तुकाराम महाराजांना, देव प्रसन्न झाले आणि देवाने सांगितलं महाराज मी प्रसन्न आहे, अगदी तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. यादीच दिली देवानं तुकाराम महाराजांना. स्वर्ग देऊ का, मोक्ष देऊ का, कामधेनू कल्पतरू सोनं नाणं काय, याच्यातलं महाराजांनी काहीच घेतलं नाही. घेतलं नाही म्हणण्यापेक्षा तुम्हा सर्वांना दृष्टांत माहिती. राजे छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा, सोनं नाणं, देवट्या, छत्री, घोडे सर्व काही पाठवलं होतं.
स्वीकारलं नाही. उलट महाराज त्यांना म्हटले तुम्ही पाठवलेलं सोनं हे आम्हाला मातीप्रमाणे भासतं. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, आम्ही समान हे चित्ती, आम्हा समान हे चित्ती. राजे साहेबांनी पाठवलेलं सोनं मातीप्रमाणे भासतं तुकाराम महाराज. काय वैराग्य आणि काय अंतकरण आहे. वैराग्ययुक्त अंतकरणाचे तुकाराम महाराज. स्वीकारलं नाही. राजे साहेबांनी ते परत पाठवलं. सांगायचे तात्पर्य. आणि हे तुकाराम महाराज देव द्यायला तयार आहे आज. तरी त्या देवाला सुद्धा सांगितलं की तुमचा स्वर्ग नको, मोक्ष नको. स्वर्ग भोगतेही न लगती आसार, क्षणे होती जाती क्षणेचे नैश्वर. अनेक प्रमाणे सांगायला वेळ कमी आहे. सांगायचं तात्पर्य देवाने स्पष्ट भाषेत तुकाराम महाराजांना म्हटलं महाराज की तुमचं धन द्रव्य काहीच नको देवा. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संगा देई सदा गुणा गाईन आवडी, गुणा गाईन आवडी. पांडुरंग प्रसन्न झाले तुकाराम महाराज. धनद्रव्य द्यायला तयार आहे. काहीच्या काही तुकाराम महाराजांच्या ऐवजी तुमच्या आमच्या सारख्या देव प्रसन्न झाला असता हे हातभर यादी ठेवली असती. हे देवा आम्हाला हे दे. तुकाराम महाराजांनी काही मागितलं का. भंडारा डोंगर एखादा बंगला मागितला का. तुम्हाला आम्हाला देव प्रसन्न झाला असता तर पहिलं म्हटलं असतं 100 एकर पैठण धरणाखाली जमीन मिळू दे, पुन्हा त्या धरणाला पाणी असू दे. विठाल 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 सांगायचं तात्पर्य असं. आपण काही मागतो देवाला. कुणी उठतात काही मागतात. दारुड्या उठतात तो म्हणतो देवा मला दारू प्यायला पैसे दे. पण दारुड्याला काही पैसे द्यायचे की देवाने. देव कुणालाही देत नाही. देव देतो अधिकारी बघताना तुकाराम महाराजांच्या सारखे. ते अधिकारी होते, न मागणारे होते. आणि मग देवाने आग्रह केला. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा धन द्रव्य ऐश्वर्य नको, पण महाराज काहीतरी घेतलंच पाहिजे. काय घेता. मग महाराज म्हटले संत संग देई सदा. या ठिकाणी आपला मुद्दा आहे अभंगाचा. महाराजांनी संतांची संगती मागितली. अनेक अभंगातून मागितली. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझी आजीवा, पूर्वी देवा मनोरथ. हे देवा माझं मनोरथ पूर्ण करतो. कोणतं. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. वासनामध्ये इच्छा. हे देवा माझी एकच इच्छा पूर्ण करा. कोणती. संतांची संगती आयुष्यात मिळू द्या. पण देवाने सांगितलं महाराज जरी तुम्हाला संतांच्या संगतीची इच्छा असली, संत संगती सहज भेटत नाही. संत संगती फार दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. शास्त्रकारही वर्णन करतात. दुर्लभम त्रैमे वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. तात्पर्य मनुष्य देह दुर्लभ आहे, मोक्षाची इच्छा होणं दुर्लभ आहे. आणि तिसरी महत्वाची दुर्लभ गोष्ट म्हणजे संतांची संगतीची दुर्लभ गोष्ट. तुकाराम महाराजच म्हणतात बवावघड आहे संत भेटी, बवावघड आहे संत भेटी. परी जगा जेठी करुणाची, संत भेट दुर्मिळ आहे. तुकाराम महाराजांना माहिती आहे. देवाने तोच प्रश्न केला महाराज तुमची जरी इच्छा असली तर या जन्मात तुम्हाला संत संगती भेटेल हा भरवसा नाही, दुर्लभ असल्यामुळं. मग तुकाराम महाराज म्हटले जाऊ द्या देवा या जन्मात नाही भेटलं तर पुढच्या जन्मात. पुढच्या जन्मात तरी माणसाचं मिळेल का हो. देवाने पुन्हा प्रतिप्रश्न केला तुकाराम महाराज. कारण तुकाराम महाराजच एक अभंगात म्हणतात मागुता हाची जन्म पावसी, हे तो नघडे रे सायासी. भोगिले सुख दुःख जाणसी, कार्य अंध होसी जाणून या. आज मनुष्य जन्म मिळाला, पुन्हा पुन्हा हाच मनुष्य जन्म मिळाला हा भरवसा नाही. नक शरीरम पुन्हा पुन्हा हा. पुढच्या वेळेला मनुष्य जन्म जर नाही मिळाला तर तुम्ही काय करणार. मग तुकाराम महाराज म्हणतात देवा
काहीही घडलं तरी चालेल, पण माझ्या जीवनात सत्संताची संगतीच मिळो, भलं पुढच्या जन्मात आणि कुत्र्याचा जन्म जरी मिळाला तरी चालेल. महाराज अभंगाच्या संत समागमे एखादिया परे. संत समागमे एखादिया परे. त्यांचे द्वारी श्वान कुमाई पार 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 कुमाई जय जय ठोपार कुमाई. टाळी वाजवा, भजन करा, टाळी वाजवा. जय जय ठोपार कुमाई जय पार कुमाई ठोपार कुमाई. पार कुमाई पार कुमाई. म्हणून आणि कीर्तनाच्या अभंगाचा पहिल्या चरणावर आपला प्रवेश आहे आणि अजून 3-4 चरणाचा बरं का दिनकर पाटील 3 चरण शिल्लक आहे. तेवढे सांगायचं म्हणजे 3 तास तरी लागतील. एवढ्या वेळ कोणी बसणार नाही आणि म्हणून राहिलेला अभंगाचा भाव तर पुन्हा केव्हा तरी जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू. विठाला 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 विठाला. हो तसं तर कधी काळी वेळ येते मालगावमध्ये कीर्तनाची. आमची 12-15 वर्षात पहिल्यांदा बोलावलं गावकरी मंडळीने. पूर्वी गुरुवर्य महाराजांच्या बरोबर येत असायचे नेहमी. पूर्वीच्या काळात कीर्तनही झालेले. हल्लीच्या काळातले काही माणसं आमच्या परिचयाची नाही जास्त कोणी आणि म्हणून कधी काळी गावकरी मंडळी बोलावतात. 10-15 वर्षानंतर योग आलाय. मागे कीर्तन झालेले आहे. पण सांगायचं तात्पर्य वेळ कमी असल्यामुळं ठेवून देतो विषय. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, चांगला अभंग आहे. संतपर प्रकरणातील देवाला अट्टहासानं महाराज म्हणतात, हे देवा की माझी अशी इच्छा आहे कुठल्याही परिस्थितीत मला सत्समागम म्हणजे संगती घडावी आणि ती संगती या जन्मात नाही घडली तर पुढच्या जन्मात. संत समागमी एखादी परी अभंग आपण जो कीर्तन रूपी सेवा करण्याकरता निवडलेला आहे. संत समागमे एखादी परी. समागम म्हणजे संगत. महाराज म्हणतात देवा की मला संतांची संगती मिळावी. मग नाही या जन्मात मिळाली तर पुढच्या जन्मात. पुढचा जन्म कोणता? कुत्र्याचा जरी मिळाला तरी चालेल, पण तो कुठं मिळावा? तो महाराज म्हणतात संतांच्या संगतीत मिळावा. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. व्हावे त्यांचे द्वारी श्वान. व्हावे त्यांचे द्वारी श्वान. संत समागमे एखादी परी. संत समागमे एखादी परी. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. हो कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी चालेल, पण मोठ्याच्या संगतीत तो मिळायला पाहिजे बरं का. मोठे कोण? टाटा बिर्ला सारखे मंत्र्याच्या संगतीत जन्म नाही मागितला. मोठे कोण असतात जगातामध्ये? सांगायला वेळ कमी आहे. मोठे जे आहे देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुतरी परिबरी. तुकाराम महाराजच म्हणतात देशोदेशी ज्याचा धाक आहे असे आहे संत महात्मे. आणि अशाच संतांच्या संगतीत कुत्र्याचा जन्माची इच्छा व्यक्त केली. मग तुम्ही म्हणाल कुत्र्याचा जन्म संत कुत्र्याचा उद्धार करतात का? हो, कुत्र पाहिलं तर सामान्य प्राणी आणि कुत्र्याच्या बाबतीत सामान्य जरी वाटत असेल संत त्याला सामान्य मानत नाही. या बाबतीत आम्ही जवळून अनुभवलेलं आहे. महाराजांचेच अनेक दृष्टांत सांगता येईल. गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी एक कुत्र पाळलेलं होतं. बेटामध्ये आम्ही होतो तेव्हा. ते आवडतं होतं आणि बेटातलं कुत्र म्हटल्यानंतर ते वाहन जर गावाला जरी गेलं तरी लोक दर्शन करायचे का बेटातलं कुत्र आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ती महाराजांची गाडी निघाली ते महाराजांच्या बरोबर जायचं म्हणजे मंडपापर्यंत गाडीपर्यंत.
पुन्हा महाराज दिवसभर फिरून आले, दिवसभर उपवासी, गाडीत डबा असायचा, जेवण वेळेवर नसायचं. पुन्हा रात्री उतरले की जेवण करायचं असायचं. पण महाराज गाडीतून उतरले की ते कुत्रं पाळलेलंच होतं, आवडतं होतं, ते महाराजांच्या बरोबर यायचं. पुन्हा महाराजांच्या त्या ओरीपर्यंत जायचं. आणि मग महाराज दिवसभर उपवासी जरी असले, जेवणाची तयारी असली, तरी विद्यार्थ्याला बोलावून घ्यायचे बरं का दत्तू महाराज. विद्यार्थ्यांना सांगायचे, एखाद्याला बोलवून घ्यायचे, सांगायचे या कुत्र्याला दूध भाकरी वगैरे चुरून आणा, त्याची एकदा व्यवस्था करायची. मग महाराजांच्या भोजनाचा विचार सांगायचे तात्पर्य हे. आणि आम्ही अनुभवलेलं आहे, म्हणजे काहीतरी उगं सांगायचं तुम्हाला असं नाही. पण संत असे असतात, सामान्य जीवाला सुद्धा सामान्य समजत नाही, त्यांच्या उद्धाराचा प्रयत्न करतात. आणि याच्यापेक्षा थोरलं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर वेळ तर आपल्याला कमी आहे. धर्मराज आणि पांडव त्यांचं इहलोकातलं आयुष्य संपलं. एक एक स्वर्गपंथाला निघाले. जाता जाता आणि नकुल पडला, सहदेव पडला, भीमदादा पडले, अर्जुन पडला, म्हणजे आयुष्य संपलं, शरीर पडलं खाली. पण धर्मराज एकटेच राहिले. ते फार पुण्यवान होते. आणि त्यांच्याकरता स्वर्गातून बृहस्पती इंद्रादी देवाने विमान पाठवलं. ते अधिकारी होते, सत्यवक्ते होते. विमान पाठवलं. पण योगायोग असा झाला, रस्त्यानं जेव्हा प्रवास करू लागले हिमालयातून स्वर्गपंथाला जाण्याचा, चालता चालता एक कुत्रच धर्मराजाबरोबर निघालं. धर्माने कुत्र्यालाही बरोबर घेतलं बरं का. जे सामान्याला बरोबर घेतात त्यांना मोठं म्हणतात, कोणालाही मोठं नाही म्हणत. सर्वसामान्य त्यांना सुद्धा, आणि सामान्य नाही मानत, ज्यांना मोठं मानतात. कुत्र्याला बरोबर घेतलं, ते प्रवासात बरोबर. पण जिथपर्यंत बोलू नका 2 मिनिटं, विठाल विठाल विठाल. आणि म्हणून धर्मराजाला विमान आलं. विमानातून देवदूत उतरले. त्यांनी सांगितलं महाराज चला स्वर्गाला, विमान तुमच्याकरता आलं. धर्मराजाने सांगितलं माझे भाऊ कुठे? पाठीमागे पाहिलं ते एक एक पडत गेले. अहो म्हणजे ते तुमच्या अगोदर स्वर्गात गेले, तुमचा अधिकार जास्त आहे, पुण्य जास्त आहे, म्हणून तुमच्याकरता स्पेशल विमान पाठवलं स्वर्गातून. मग म्हणे एक काम करा. धर्मराज म्हटले आता जेव्हा विमानात बसायचं ना, ते स्वतः विमानात नाही बसलं, हे बरोबर कुत्रं होतं. म्हणे या कुत्र्याला विमानात घ्या. तर कुत्र्याला विमानात घ्या म्हटल्यावर त्या जे देवदूत उतरले होते विमानातले सेवक मंडळी, त्यांना अशी पंचायत पडली. त्यांनी स्पष्टपणे महाराजांना सांगितलं महाराज या कुत्र्याचं तिकीट काही स्वर्गातून काढून आणलेलं नाही, ऑनलाईन झालेलं नाही. तिकीट नाही तर विमानात बसता येईल का? साध्या विमानात सुद्धा तिकीट लागतं ना, तिकिटाशिवाय बसता येत नाही. मग याला घेता येणार नाही. धर्मराज म्हटले का घेता येणार नाही? नाही म्हणे तिकीट नाही त्याचं म्हणजे पुण्य नाही. पुण्य नाही तर जाऊ द्या, तुमचं विमान परत जाऊ द्या, मी सुद्धा येत नाही. कुत्र्याला बरोबर घेत असेल तर, आणि मी विमानात येतो. हा काय विचार आहे? कुत्र्याला सोडून विमान ज्याने नापसंत केलं. हल्लीचा काळ आहे का असे माणसं एकमेकाला सोडून देतात वाऱ्यावर. यात्रेला जर गेली 5-50 माणसं, तर एखादा आजारी पडला तर तिकडेच काशीला राहू द्या म्हणतो, त्याला तिकडे सोडतात तर निघून येतात. विठाल विठाल हो, बरोबरच्या माणसाची सुद्धा काळजी करतात का माणसं? हल्लीचा काळ वेगळा आहे. ते धर्मराज होते, सत्यवक्ते होते. आणि मग ते धर्मराजाची परीक्षा पाहते. कुत्रही दुसरं तिसरं नसून धर्मराजाची परीक्षा पाहण्याकरता ते कुत्र म्हणजे यमगुप्त यमराज होते प्रत्यक्ष. आणि ते यमराजाने मग रूप प्रगट केलं. धर्मराजाला सांगितलं धर्मा तुला नमस्कार आहे, तू खऱ्या अर्थाने या आणि राष्ट्राचा धर्म जिवंत ठेवलास. का? कुत्र्याला सोडून विमान परत पाठवलं. हे सत्य बघते. सत्य तूची धर्म असत्य ते कर्म आणि काही वर्म नाही तुझे. द्रष्टांत एवढ्याच करता पाहिला की धर्मराजाने कुत्र्याच्याही उद्धाराचा प्रयत्न केला. नामदेव महाराज वाळवंटात जेवण करता बसले होते, द्वादश सोडायला, तर पांडुरंगानेच कुत्र्याचं रूप धारण केलं आणि त्यांच्या नामदेवाच्या ताटातली पोळी ओढली आणि ते कुत्र पळायला लागलं. नामदेव महाराजांनी पाहिलं आणि ओळखलं हे कुत्र म्हणजे सामान्य नाही, देव आहे, परमात्मा आहे, पांडुरंग आहे. आणि पाठीमागून मग नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पळतात. देवा कच्ची पोळी खाऊ लागा, तूप लावून खा आणि तूप लावून खा. आणि म्हणून ते पाठी कुत्र पुढे पळतात, नामदेव महाराज पाठीमागून पळतात. सांगायचे तात्पर्य कुत्र हे म्हणजे पांडुरंगाने स्वतः कुत्र्याचं रूप धारण केलं. तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणून तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू तातारा. तसं आजच्या अभंगातून तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा की मला कुत्र्याचं जरी आणि जन्म मिळाला तरी चालेल, पण मोठ्याचा आणि मोठे कोण जगात तर संत मोठे. आणि म्हणून त्या व्हावे त्यांची द्वारी श्वान याती संत समागमे एकादी परी. व्हावे त्यांची द्वारी श्वान याती. श्वान म्हणजे कुत्र्याला शब्द वापरला. आणि अशा संतांच्या संगतीत तो जन्म मिळावा. म्हणजे संत संगती किती श्रेष्ठ आहे हे महत्वाचं याच्यात. आणि असं त्या संतांच्या संगत आहे तरी काय हो, तर महाराज म्हणतात तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. आता मात्र चाली म्हणण्याकरता वेळ नाही, कुणी चाली म्हणू नका, 9 वाजून गेले मला वाटतं. आणि म्हणून
2 चरणात सरळ भावार्थ सांगून जातो. दुसऱ्या चरणातून महाराज म्हणतात त्या संतांच्या संगतीचं असं आहे तरी काय, तर त्या संतांच्या संगतीत मुख्य काय आहे तर राम नामाचा प्रसाद. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. उचिष्ट भोजन मिळतं म्हणजे राम नामाचं भजन त्या ठिकाणी ऐका, म्हणजे भगवंताचं नामस्मरण हेच खरं भोजन आहे. आणि हे संतांच्या संगतीत गेल्याशिवाय मिळत नाही. श्रीकृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आणि अशी सेवा करण्याकरता सहज नाही मिळत, याच्याकरता सेवाधारी व्हावं लागतं. संत नाही भेटले तर त्यांचे दास दासी सेवक जे कोणी असतील त्यांची सेवा कशी करावी, तर महाराज म्हणतात याच अभंगाच्या 3ऱ्या चरणात, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. कामारी म्हणजे न सांगता योग्य काम करणारा, अशी त्या संतांची. नाही संत भेटले तर त्यांचे दास दासी सेवक जे कोणी असतील त्यांची सेवा कशी घडावी. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. दीनपणाने म्हणजे अभिमान रहित सेवा घडावी. आणि अशी अभिमान रहित ज्या संतांची आपल्याला योग्य संतांची जर सेवा घडली तर मग मात्र सर्व सुखाला पारावार राहणार. आणि तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बरेच हात खाली येऊ लागले बरं, भुका लागल्या. आणि म्हणून 9 वाजून गेले. 7 ते 9 आपली वेळ आहे. 7 सव्वा 7लाच कीर्तन सुरुवात झालं. 7 वाजताच आम्ही आलो होतो. जवळजवळ 1.5 पावणे 2 तास कीर्तन, आरती होईपर्यंत 2 तास होईल. आणि म्हणून या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी प्रसाद घेऊन जाण्याची विनंती. बर आजचं सप्ताह कमिटीचं असं म्हणणं आहे, आजचे जे अन्नदाते पंगत देणारे आहे